पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। सिद्धींची चर्चा पतंजली महर्षींनी केलेली आहेत। चेतन तत्व असणाऱ्या पुरुष तत्वाचा साक्षात्कार होण्यासाठी साधक साधनेमध्ये आरूढ झालेला असतो, पण अजून त्या पुरुष तत्वाचा साक्षात्कार झालेला नसतो। तत्पूर्वी गौण सिद्धी म्हणून ह्या सगळ्या योग्याच्या जीवनामध्ये प्राप्त होणाऱ्या सिद्धी आहेत। याला स्वतः पतंजली महर्षींनी समाधो उपसर्गाः, समाधीच्या मध्ये उपसर्ग म्हणजे अडथळा निर्माण करणारे आहेत। पण तरी देखील युत्थान अवस्थेमध्ये ह्या सगळ्या सिद्धया, ह्या सगळ्या सिद्धी उपयोगाला पडणारे आहेत। म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये येताना ह्या सगळ्या सिद्धींचा त्याग केल्याशिवाय योग्याला स्वरूपस्थ होता येत नाही। आणि स्वरूपस्थ होताना यांचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे। नाहीतर सगळी शक्ती या सिद्धींच्या प्राप्तीसाठीच खर्च होते आणि योगी स्वतःला, मुख्य योगी ह्या गौण सिद्धींच्यामुळे स्वतःला समजू लागतो। पण असं जरी असलं तरी या गौण सिद्धीच्या द्वारे योग्याला एक प्रकारची प्रेरणा भेटते की हा पुढचा टप्पा हा ईश्वर आत्मसाक्षात्काराचाच आहे। ह्या उद्देशाने तो त्याची साधना दीर्घकाल, निरंतर आणि आदरपूर्वक करत राहतो। त्याचा परिपाक म्हणून ज्या ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्या सिद्धींचा विचार चाललेला आहे। काल आपण पाहिलं की सूत्र क्रमांक 45 आणि सूत्र क्रमांक 46 अशा दोन सूत्रांचं एकत्रित युग्म आहेत। काल त्या सूत्राचा विचार करताना आपण पाहिलं की स्थूल स्वरूप
सूक्ष्मन्वयार्थत्व संयमात भूतजय. आणि मग आता त्याचा अर्थ करताना ततः अणिमादि प्रादुर्भाव काय संपत तद्धर्मान अभिघातश्च. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आहे. आणि पंचमहाभूतांचे प्रत्येकी स्वतःचे 5 रूप सांगितले. पहिलं जे आहे ते स्थूल स्वरूप म्हणजे आकार रूप आहे. ते प्रत्येक महाभूताचे वेगवेगळे गुणधर्म सांगितले आपण काल. नंतर त्या पंचमहाभूतांचं आपलं स्वतःचं एक स्वरूप असतं. जसं पृथ्वीचं पिंडरूप स्वरूप आहे, अग्नीचं तरलता स्वरूप आहे, अग्नीचं दाहकता स्वरूप आहे, वायूचं वाहकता स्वरूप आहे आणि आकाशाचं व्यापकता हे स्वरूप आहे. त्याप्रमाणे तिसरी अवस्था भूतांची आहे सूक्ष्म रूप अवस्था. अर्थात सूक्ष्म रूप म्हणजे ते पंचमहाभूत हे स्थूल रूपाने आहेत. ते निर्माण ज्या सूक्ष्म रूपातून झाले त्यांना तन्मात्रा म्हणतात. पृथ्वीची सूक्ष्म रूप आहे गंध तन्मात्रा, स्पर्श तन्मात्रा, रस तन्मात्रा, शब्द तन्मात्रा. अर्थात या पंचमहाभूतांचे ह्या 5 सूक्ष्म अवस्था यांना त्या त्या भूताच्या सूक्ष्म अवस्थेला तन्मात्रा असं म्हणतात. हे त्याचं सूक्ष्म रूप आहे. भूताचं 5वं रूप आहे अन्वय रूप. अन्वय रूप म्हणत असताना संपूर्ण सृष्टी ही प्रकृती कारणापासून निर्माण झाल्यामुळे जगातले सगळे पदार्थ हे कार्य आहेत आणि कारणाचे गुण कार्यामध्ये संक्रमित असतात. म्हणून प्रकृती जर त्रिगुणात्मक असेल तर संपूर्ण कार्यरूप पदार्थ सुद्धा त्रिगुणात्मकच आहे. म्हणून 3 गुणांचा अन्वय म्हणजे उपस्थिती ह्या प्रत्येक भूताच्या मध्ये आहे. याला अन्वय रूप असं म्हणतात. आणि शेवटी 5वं प्रत्येक महाभूताचा विचार करताना अर्थवत्व रूपा भोग अपवर्गार्थम ह्या पंचमहाभूतांची उपयोगिता काय आहे आणि त्यातून प्राप्त होणारा अपवर्ग काय आहे, अशी 5 भूतांचे प्रत्येकीही 5 रूप आपण पाहिले आहे. मग आता ह्या एका एका रूपावरती धारणा, ध्यान आणि समाधी हे एकच आलंबन 3ही साधने करता ठेवली तर मग त्यातून या 5 आलंबनाच्या द्वारे योग्याला अणिमा, महिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशत्व आणि यत्र कामावसयित्व अशा प्रकारच्या ह्या 8 प्रकारच्या सिद्धी त्या योग्याला प्राप्त होतात. तर स्थूल पंचमहाभूतांचं रूप आहे पहिलं. त्या स्थूल रूपाच्या ठिकाणी संयम केला असताना 4 सिद्धी प्राप्त होतात. अणिमा, महिमा, लघिमा आणि प्राप्ती. पंचमहाभूतांचं दुसरं जे रूप आहे स्वरूप, त्या स्वरूपावरती संयम केला असताना प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि त्यानंतर भूतांचं जे सूक्ष्म रूप म्हणजे तन्मात्र स्वरूप आहे त्यावरती संयम केला असताना वशित्व नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि प्रत्येक महाभूतामध्ये जे 3 गुण आहेत त्या 3 गुणांच्या ठिकाणी संयम केला असताना
ईशितृत्व नावाची सिद्धी प्राप्त होते. आणि मग शेवटचं जे अर्थवत्वात्मक किंवा संकल्प रूप विषयक असणारं जे शेवटचं तत्व त्या ठिकाणी संयम केला असताना कामा वसायित्व किंवा सत्य संकल्पता नावाची सिद्धी ही योग्याला प्राप्त होत असते. याचा हा संक्षिप्त विचार झाला. आता आपण थोडासा विस्तार करून हीच गोष्ट पुन्हा पाहणार आहोत. मूळ सूत्र असं होतं, ततो अणिमादि प्रादुर्भाव ततः, म्हणजे भूतजय प्राप्त झाल्यानंतर योग्याला आपल्या संकल्पानुसार ही पंचमहाभूत जेव्हा वागू लागतात तेव्हा अणिमादि प्रादुर्भाव, आता सांगितल्याप्रमाणे अणिमा, महिमा, लगिमा, प्राप्ती, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व अशा ह्या अष्टसिद्धींचा प्रादुर्भाव होतो, म्हणजे त्या उत्पन्न होतात. ही एक गोष्ट झाली. त्यात दुसरी गोष्ट आहे काय संपत. काय म्हणजे शरीर, संपत म्हणजे संपत्ती. योग्याला एक नवीन काया संपत्ती प्राप्त होते, म्हणजे त्याचे दात, त्याचे हात, त्याचे पाय, त्याचे त्वचा, त्याचे केश अगदी छोट्या बालकाप्रमाणे, तेजस्वी ओजस्वी बालकाप्रमाणे वेगळ्या स्वरूपामध्ये परिणित होतात. म्हणजे टोटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द बॉडी असं म्हणूया आपण. पूर्ण ह्या शरीर संरचनाच योग्याची ही बदलून जाते. याचा विशेष खुलासा पाहिजे असेल तर ज्ञानेश्वर महाराजांची 6व्या अध्यायावरची टीका वाचा. त्यामुळे योग्याचे दात कसे होतात, त्वचा कशी होते, त्याचे डोळे कसे असतात, त्याचे पाय कसे होतात, याचा विशेष खुलासा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मराठी ज्ञानेश्वरीमध्ये केलेला आहे. तो मुळात पाहण्यासारखा आहे. त्याला म्हणतात काय संपत. आणि ह्या काय संपत नेमकं काय आहे, त्यासाठी 46 क्रमांकाचं स्वतंत्र सूत्र येणार आहे. च आणि तद्धर्मानभिघातः. तद्धर्मानभिघातः म्हणजे पंचमहाभूतांचे स्वतःचे काही धर्म, गुणवैशिष्ट्य आहेत. ह्या गुणवैशिष्ट्यांचा अभिघात म्हणजे त्या भूतांचा जो प्रभाव आहे, तो प्रभाव योग्याच्या वरती होत नाही. ह्याप्रमाणे ह्या सूत्रामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. पंचमहाभूतांच्या 5 रूपावरती संयम केला असताना अष्टमहासिद्धींची उत्पत्ती आणि मादी प्रादुर्भाव. नंतर काय संपत, योगाचं संपूर्ण शरीर हे बदलून जातं. आणि तद्धर्मानभिघातश्च, पंचमहाभूतांच्या ठिकाणी असणारे गुणधर्म वैशिष्ट्य याचा आघात, प्रभाव योग्याच्या वरती होत नाही. आता जे आपण सिद्धींचा विचार पाहिला त्याचा एका वाक्यामध्ये आपण पुनश्च एकदा विचार करूया. अणिमा नावाची जी सिद्धी सांगितली आहे ती प्राप्त झाली असताना योगी आपल्या संकल्पाप्रमाणे अणुभवती, अणु म्हणजे अणुपरिमाणा एवढा होतो, त्याला अणिमा सिद्धी नावाची सिद्धी म्हणतात. नंतर लघिमा लघुर्भवती, लघिमा नावाची सिद्धी जर प्राप्त झाली तर योगी लघु भवती. या म्हणण्याचा अर्थ आहे योगी अगदी वाळलेल्या गवताच्या तृणाप्रमाणे, वाळलेल्या गवताप्रमाणे आकाशामध्ये हलका होऊन कापसासारखा होऊन तो भ्रमण करू शकतो. त्याला लघिमा असं म्हणतात.
महिमा महान भवती. महिमा नावाची जी सिद्धी आहे ती प्राप्त झाली असताना योगी महान भवती. योगी एकदम मोठ्या पर्वताप्रमाणे, वज्राप्रमाणे त्याचं शरीर मोठं होऊन जातं. याला महिमा नावाची सिद्धी असं म्हणतात. नंतर प्राप्ती जी आहे, प्राप्ती रंगुल्य अग्रेणापि स्पृशती चंद्रमसम. प्राप्ती नावाची सिद्धी ती योग्याला प्राप्ती झाली असताना योगी कोणत्याही ठिकाणी म्हणेल त्या ठिकाणी तो प्राप्त होऊ शकतो. त्याचा उल्लेख करताना अंगुली अग्रेण म्हणजे आपल्या हाताच्या बोटांच्या द्वारे चंद्रमसम अपि स्पृशती, तो आहे त्या ठिकाणाहून चंद्राला स्पर्श करू शकतो. ही अशी प्राप्ती सिद्धी आहे. म्हणजे जे ज्याला प्राप्त करावायचं आहे ते तत्क्षणी हाताने स्पर्श करून तो प्राप्त करू शकतो. ह्या सगळ्या सिद्धी पंचमहाभूतांच्या स्थूल आकारावरती संयम केला असताना प्राप्त होतात. आणि आता दुसरे आहे स्वरूप जय. त्या पंचमहाभूतांची स्वरूप आहे प्रत्येकाचं, त्यावर संयम केला असताना प्राकाम्यामिती, प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त होते. त्यामुळे काय होतं, इच्छानाभिघात. प्राकाम्य नावाची सिद्धी प्राप्त झाली असताना कोणतीच इच्छा त्याची अपूर्ण राहत नाही, सर्व इच्छा प्राप्त होते. जो पाहिजे ती इच्छाप्रमाणे त्याला स्वरूप प्राप्त होतं. त्याचा उल्लेख करताना यथा उदके भूमौ उन्मज्जयति निमज्जयति, ज्याप्रमाणे एखादा मनुष्य पाण्यामध्ये खोलवरती जातो आणि पुन्हा वरती येतो, पोहत असताना हा उन्मज्जन आणि निमज्जन असं म्हणतात. त्याप्रमाणे हा योगी भूमौ, ह्या भूमीमध्ये जसा मनुष्य पाण्यामध्ये पोहतो तसा हा जमिनीमध्ये सूक्ष्म असा रूपाने खाली पण जाऊ शकतो, वरती पण जाऊ शकतो. म्हणजे आपल्यासाठी जसं पाणी असतं तसं योगी ह्या पंचमहाभूतांच्या पैकी कोणत्याही भूताच्या मध्ये तितक्या सूक्ष्मतेने जाऊ शकतो. जसं की पृथ्वीमध्ये सुद्धा जल विहाराप्रमाणे तो सूक्ष्मतेने विहार करू शकतो. आता दुसरं आहे सूक्ष्म विषयक, जे पंचमहाभूतांचं जे तन्मात्रा स्वरूप आहे त्यांच्या ठिकाणी संयम केलं असताना काय होतं, भूत भौतिकेषु वशीही भवती. पंचमहाभूत आणि पंचमहाभूतापासून निर्माण झालेले सगळे पदार्थ, हे पदार्थ त्या योग्याच्या अधीन होतात, त्याच्या वशीभूत होतात. अशी ही वशित्व नावाची सिद्धी. नंतर अन्वयात्मक रूप जे सांगितलं आहे, प्रत्येक वस्तूच्या मध्ये 3 गुण समाविष्ट असतात. त्यावरती संयम केला असताना ईशित्रोत्वम अशा नावाची सिद्धी प्राप्त होते. ईशित्व म्हणजे काय, तेषां प्रभवाप्यय युहानाम. म्हणजे जसा परमात्मा सृष्टीमध्ये कोणत्याही वस्तूची उत्पत्ती, स्थिती, लय याप्रमाणे वस्तूची निर्मिती करतो, तसं योग्याला सुद्धा ह्या सृष्टीतला कोणताही पदार्थ उत्पत्ती, स्थिती आणि लय याप्रमाणे निर्माण करता येऊ शकतो. जसं की विश्वामित्राने
त्रिशंकूसाठी नवीन स्वर्ग रचना करण्याचं ठरवलं होतं. याला म्हणतात की ही ईशित्व नावाची ही सिद्धी आहे. नंतर अर्थवत्वम शेवटचं रूप जे सांगितलं ते त्यावरती संयम केला असताना सत्य संकल्पता नावाचा सिद्धी शेवटची प्राप्त होते. ती सिद्धी म्हणजे एखाद्या पदार्थाकडे पाहिलं असताना तो पदार्थाचे गुणधर्म बदलून दुसरा पदार्थाचे गुणधर्म त्यामध्ये संक्रमित करण्याची ताकद योग्याच्या संकल्प शक्तीमध्ये येत असते. म्हणजे समोर जर अमृत विष असेल आणि त्याने सांगितलं पे आहे अमृत आहे, तर विषाच्या ठिकाणी असणारे विषत्वाचे गुणधर्म निघून जाऊन त्यामध्ये अमृताचे गुणधर्म संक्रमित होतील एवढी संकल्प शक्ती प्रभावी असते. म्हणून काहींची संकल्प शक्ती इतकी दृढ असते, कोणतीही गोष्ट करायची म्हटली की ते करू शकतात. पण योग्याची संकल्प शक्ती एवढी असते, विषचं रूपांतर अमृतामध्ये आणि अमृताचं रूपांतर विषामध्ये होईल एवढं सामर्थ्य त्याच्या इच्छेमध्ये असते. योग्यांच्या स्वामी विवेकानंदांच्या अनेक कथा या संकल्प शक्तीच्या बद्दल आहे. असो, ह्याप्रमाणे मग योगी चंद्राचं रूपांतर सूर्यात, सूर्याचं रूपांतर चंद्रात असं करतो का? नाही. फक्त त्या पदार्थांच्या मध्ये शक्तीचं रूपांतर करतो, पदार्थाचं रूपांतर करत नाही. कारण का? शेवटी त्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त करून घ्यावायचा आहे आणि ईश्वराच्या संकल्पनेने सृष्टी निर्माण झाल्यामुळे योगी ईश्वराच्या संकल्पाच्या विरुद्ध जात नाही. नंतर दुसरा भाग सांगितला होता सूत्रामध्ये, काय संपत. योग्याला काय संपत नावाची शक्ती ही प्राप्त होते. मग ही काय संपत काय आहे? मगाशी सांगितल्याप्रमाणे योग्याला एक नवीन काया, नवीन स्वरूप हे प्राप्त होतं. आणि त्याचप्रमाणे याचं शेवटचं रूप सांगितलं आहे की तद्धर्माण अभिघातश्च. या पंचमहाभूताचे जे धर्म आहे ते धर्म या योग्याला अभिघात करत नाही, म्हणजे याच्यावरती तो प्रभाव करत नाही. म्हणजेच काय? पृथ्वीची जी कठीणता आहे ती योग्याला होऊ शकत नाही, प्रतिरोध करू शकत नाही. म्हणजे योगी सुद्धा शरीरादी क्रिया न निरुणोधी, योग्याला ते कठीण होऊ शकत नाही. योगी त्यामध्ये सहज असं आहे, शिलाम अपिही अनुविशती, म्हणजे दगडामध्ये सुद्धा तो प्रवेश करू शकतो. म्हणजे पृथ्वी त्याला विरोध करू शकत नाही, पाणी त्याला भिजवू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही, वायू त्याला वहन करून नेऊ शकत नाही, आणि आकाश निरावरण आहे पण त्या आकाशामध्ये सुद्धा तो अदृश्य होऊ शकतो. अशा प्रकारच्या ह्या सिद्धी, ह्या पंचमहाभूतांचा प्रभाव यावरती होत नाही. तद्धर्मान अभिघातश्च, त्या पंचमहाभूतांच्या धर्माचा अभिघात त्या योग्याच्या वरती होत नाही. ह्याप्रमाणे ततो अणिमादि प्रादुर्भाव काय संपत तद्धर्मान अभिघातश्च. आणि मग काय संपत काय प्रकार आहे त्यासाठी पुढचं सूत्र जे आहे ते उद्या पाहूया. सहजच एक विचार जागृत झाला. आपण नेहमी रोज हे सूत्र ऐकतात, पण आपण ऐकतात की नाही हे कधी कधी त्याचं व्हेरिफिकेशन करून पाहावं असं मनात विचार येतो. पण त्याची सूचना अगोदर आपल्याला दिली पाहिजे. आणि म्हणून
आपण जर हे ऐकत असाल तर उद्या किंवा पुढे कधीतरी कालचं काय सूत्र झालं आहे कोणाला जर विचारलं तर सहज सांगता आलं पाहिजे. ह्याकरता त्याने ते सूत्र अगोदर ऐकावं, कारण ते आपण लगेच अपलोड करत असतो. आणि आपण फक्त नुसतं ऐकून तिथेच सोडून जर दिलं आणि चिंतन केलं नाही तर असे योगसूत्राचा विचार युगापर्यंत करत राहिलो तरी त्याची फलनिष्पत्ती, जी निष्ठा म्हणतात, वितराम स्थिती असं म्हणतात, ती प्राप्त होऊ शकत नाही. याकरता यानंतर जे श्रवण झालं त्याचं मनन चिंतन व्हावं आणि मग पुढच्या विचारासाठी आपण प्रगल्भ होतो. हाही एक भाग उद्यापासून ऐकणाऱ्याने ध्यानी घेतला तर अधिक उपकाराची गोष्ट स्व आणि अन्यासाठी होईल. असो. ओम. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.